नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की स्वामी समर्थ स्वप्नात येतात, काही बोलतात आणि काही वेळा तर फक्त पाहून जातात आणि नंतर तुमच्या आयुष्यात खरंच काहीतरी बदल घडतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ स्वप्नात खरंच येतात का, स्वप्नातील स्वामींचा खरा अर्थ काय असतो आणि स्वामींच्या स्वप्नामुळे पूर्ण झालेल्या काही अद्भुत कथा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची कथा तुमच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल. स्वामी समर्थ स्वप्नात येतात का, हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात नेहमीच असतो. ज्यावेळी भक्त मनापासून स्वामी नामस्मरण करतो, श्रद्धा आणि संयमाने आपले जीवन जगतो, त्यावेळी स्वामी समर्थ अनेकदा स्वप्नाच्या माध्यमातून दर्शन देत असतात. स्वामी स्वप्नात येणे हे साधे स्वप्न नसते, तर ती गुरुकृपेची खूण असते. स्वामी आपल्या भक्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी, धीर देण्यासाठी किंवा योग्य मार्ग दाखवण्यासाठी स्वप्नात येतात. काही वेळा भक्त खूप अडचणीत असतो, निराश होतो, तेव्हा स्वामी स्वप्नात येऊन फक्त पाहतात, हसतात आणि काही शब्द बोलतात. पण त्या एका दर्शनानेच भक्ताच्या मनाला अपार शांतता मिळते. स्वप्नातील स्वामींचा अर्थ हा स्वप्न कशा स्वरूपात दिसतात यावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, स्वप्नात स्वामी हसताना दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते, कारण ते आनंद, यश आणि समाधानाचे संकेत देतात. स्वामी बोलताना दिसणे म्हणजे ते भक्ताला थेट मार्गदर्शन देत आहेत आणि त्या शब्दांचा अर्थ पुढील आयुष्यात हळूहळू उलगडत जातो. स्वामी आशीर्वाद देताना दिसणे म्हणजे समजावे की भक्ताची मनोकामना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याची चिंता लवकरच दूर होणार आहे. कधी कधी स्वामी रागवलेले किंवा गंभीर दिसतात. हे भक्ताने केलेल्या चुकीचा इशारा असतो आणि स्वतःकडे पाहण्याची, आत्मपरीक्षण करण्याची वेळ असण्याचे सूचित असते. काही भक्तांना स्वामी फक्त शांतपणे पाहून निघून जाताना दिसतात. याचा अर्थ असा असतो की भक्ताने धीर धरावा, कारण योग्य वेळ आल्यावर स्वामी स्वतः कार्य पूर्ण करत असतात. अनेक भक्तांचे अनुभव असे सांगतात की स्वप्नातील स्वामींचे संकेत प्रत्यक्ष जीवनात खरे ठरतात. उदाहरणार्थ, एके वेळी एका भक्ताला गंभीर आजार होतो. तो रोज स्वामींचा जप करीत असे. एके रात्री स्वप्नात स्वामी येतात आणि म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या सोबत आहे. काही दिवसांतच त्याच्या प्रकृतीत आश्चर्यकारक सुधारणा होते आणि डॉक्टरही थक्क होतात. दुसऱ्या एका भक्तावर मोठे आर्थिक संकट येते. सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. स्वप्नात स्वामींनी त्याला धीर देतात. थोड्याच काळात त्याला नवीन संधी मिळते आणि त्याची परिस्थिती सुधारते. अशाच एका भक्ताचा देवावरचा विश्वास कमी झाला होता, पण स्वप्नात स्वामी फक्त हसले आणि काहीही न बोलता निघून गेले. त्या एका हास्यानेच भक्ताचे मन बदलले आणि आज तो पूर्ण श्रद्धेने स्वामींची सेवा करत आहे. म्हणूनच स्वामी समर्थ स्वप्नात येतात तेव्हा ते फक्त स्वप्न नसते, तर भक्तासाठी एक आध्यात्मिक संदेश असतो. प्रत्येक स्वप्नामागे स्वामींची कृपा, मार्गदर्शन आणि संरक्षण दडलेले असते. भक्ताने त्या स्वप्नाला भीतीने नव्हे तर श्रद्धेने स्वीकारायचे असते. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायचा असतो आणि आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करायचे असते, कारण स्वामी समर्थ नेहमीच आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात. स्वामी समर्थ स्वप्नात येतात तेव्हा ते फक्त स्वप्न नसते, तो असतो गुरुकृपेचा संदेश. स्वप्न समजून घ्या, श्रद्धा ठेवा आणि स्वामींच्या मार्गावर चालत राहा, कारण स्वामी नेहमीच म्हणतात, भिवू नका, मी तुमच्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.